जरांगे मागच्या 6 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे। हे सरकार ढूंढून पाहत नाही, येऊन पाहत नाही। सरकारने घात केलाय, सरकारने मीडिया मॅनेज केलाय, सरकारने मनोजदादा जरांगे यांना मारण्याचा, यांचा खून करण्याचा घात केलाय। तुम्हाला सगळ्यांना हे मान्य आहे का? या ठिकाणी सरकारच्या विरोधात पूर्ण रस्ता महाराष्ट्रामध्ये जाम करायचं, पूर्ण दळणवळण या ठिकाणी बंद करायचंय। जोपर्यंत सरकार सन्मान्य मनोजदादा जरांगे यांच्या ठिकाणी पैशाशी येऊन या ठिकाणी आपल्या आरक्षणाचा दिवा मार्गी करत नाही, तोपर्यंत हा रस्ता रोको या ठिकाणी थांबणार नाही। पोलीस बांधवांना विनंती करतो की हे सगळं या ठिकाणी शांततेत सुरू आहे। मात्र आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला, आम्हाला उठवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटून देण्यात येईल। म्हणून मी माझ्या घरदारासोबत माझ्या आईला सोबत घेऊन आलेलो या ठिकाणी, माझ्या आईला सोबत घेऊन आलेलो आहे आणि सांगितलंय की शेवटपर्यंत जोपर्यंत मनोजदादाच्या प्राणामध्ये प्राण आहे तोपर्यंत इथून हलायचं नाही। जर का मनोजदादाच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पेटून दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं सांगतो। आणि पुढे इथून हलायचं नाही। आपल्या आईबाईंना गाड्या, बैलगाड्या, ट्रॅक्टर सगळ्या रोडवर घेऊन या। आपला घात झालाय, आपल्या माणसाला मारण्याचा या ठिकाणी प्लॅन झालाय, मीडिया मॅनेज करण्यात आली आहे। हे काही मीडियावर दादांना दाखवण्याची